नमस्कार, अशा लाईफस्टाईलमध्ये तुमचं अगदी मनापासून सगळ्यांचं स्वागत आहे। तर आज आपण बनवलेला आहे वडा आणि सांबर। तर क्रिस्पी कुरकुरीत असा छान आपण इथे वडा बनवलेला आहे आणि त्याचबरोबर आपण सांबर देखील बनवलेला आहे। वडा सांबर खायला खूप छान लागतं, अगदी पोटभरीचं आपलं जेवण होतं। तर संध्याकाळच्या जेवणामध्ये आज हाच बेत होता, भाजी चपातीला आज सुट्टी। तर बघा आपण मस्त असा उडीद डाळ भिजवून इथे छान असा वडा बनवला, अगदी क्रिस्पी कुरकुरीत असा हा वडा आपला इथे तयार झाला आणि त्याचबरोबर आपण सांबर देखील बनवलं। तर सगळ्यात अगोदर आपण आता इथे सांबर बनवून घेऊया। तर सांबर बनवण्यासाठी गॅसवरती ठेवून घेतला कुकर आणि त्याच्यामध्ये एक वरगळे आपण तेल घालून घेतलं। तूर डाळ घेतली 1 कप भर आणि ती छान अशी स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घेतल्यानंतर आपण 20 मिनिटं अशी भिजत ठेवली। डाळ छान अशी भिजलेली आहे। आपण इथे काही भाज्या देखील चिरून घेतलेल्या आहेत। तर 1 कांदा चिरून घेतलाय, 5 ते 6 शेवग्याच्या शेंगा घेतल्यात, दुधी भोपळा घेतलाय आपण पाऊण वाटी आणि 1 वांग घेतलं, त्याच्या फोडी करून घेतल्या, 1 बटाटा घेतलं, साल काढून त्याच्या देखील फोडी करून घेतल्या आणि 1 टोमॅटो चिरून घेतलं। तर आता संपूर्ण भाज्या इथे तेलावरती अगोदर आपण परतवून घेऊया। तर कुकरमध्ये आपण डाळ शिजवून घेऊया, त्याच्यामुळे सांबर बनवायला काही आपल्याला जास्त वेळ लागणार नाही। तर संपूर्ण भाज्या आपण इथे आता कुकरमध्ये तेलावरती एक 3 ते 4 मिनिटं छान अशा परतवून घेऊया। तेलावरती अशा भाज्या परतवून घेतल्यानंतर सांबर आपलं खूप छान असं स्वादिष्ट तयार होतं। तर बघा आता एकत्र करून झाल्यानंतर आता याच्यामध्ये आपण टोमॅटो घालून घेऊया। तर एक मध्यम आकाराच्या टोमॅटोच्या मी फोडी करून घेतल्या, ते आपण आता घालून घेतलेत। भाज्या आणि डाळ आपण कुकरमध्ये सोबतच शिजवून घेऊया, म्हणजे पटकन असं आपलं हे सांबार तयार होतं। आता एकत्र करून झालं, याच्यामध्ये आपण मीठ घालून घेऊ, म्हणजे भाज्या पटकन अशा मऊसूत होतील आणि बाकीचं मीठ आपण काही नंतर सांबार पूर्ण झाल्यानंतर त्याच्यामध्ये घालू, म्हणजे आपल्याला अंदाज येतो। तर आता थोडंसं मीठ आपण इथे घालून घेतल्यानंतर एकत्र करून घेतलं। आता तूर डाळ जी आपण भिजत ठेवली होती ती पाण्यामधून काढून घ्यायची आणि आपण आता ह्या भाज्यांमध्ये घालून घेऊया। छान अशी 20 ते 25 मिनिटांसाठी ही डाळ मी इथे भिजवून घेतली। तुम्हाला जर पित्ताचा त्रास असेल तर याच्यामध्ये तुम्ही काही प्रमाणामध्ये मूग डाळ सुद्धा घालू शकता, पण सांबर जे आहे ते तूर डाळीचंच खूप छान होतं आणि स्पेशली ते तूर डाळीचंच बनवलं जातं। तर याच्यामध्ये मी मूग डाळ काही घातली नाही। तर बघा आता आपण व्यवस्थित असं एकत्र करून घेतलं। आता याच्यामध्ये आपल्याला पाणी घालून घ्यायचंय। तर 1 कप तूर डाळीसाठी आपण इथे 4 कप पाणी घालून घेऊया आणि तसं संपूर्ण भाज्या बुडतील असा अंदाजाने अशा पद्धतीने पाणी घालून घ्यायचं। आता झाकण बंद करूया आणि याच्या 4-5 शिट्ट्या करून घेऊ। मध्यम गॅसवरती याच्या मी 4 शिट्ट्या करून घेतल्या आणि छान अशा आपल्या भाज्या इथे शिजलेल्या आहेत, तुम्ही बघू शकता। कुकर इथे मी थंड झाल्यानंतर उघडला आणि अशा पद्धतीने आपली डाळ इथे छान अशी शिजलेली आहे, भाज्या सुद्धा छान अशा शिजलेल्या आहेत। आता या तुम्ही थोड्याशा मॅश सुद्धा करू शकता, खूप मोठ्या मोठ्या फोडी न ठेवता अशा पद्धतीने चमच्याने मॅश करून घ्यायच्या। आता आपण याला फोडणी करून घेऊ। गॅसवरती इथे मी कढई ठेवून घेतली। कढईमध्ये 1 वरगळे आपण तेल घातलं, छोटा अर्धा चमचा याच्यामध्ये मोहरी घातली आणि छोटा अर्धा चमचा आपण याच्यामध्ये जिरे घालून घेतलेले आहे। तेल चांगलं गरम झालं की गॅस थोडासा कमी करायचा, म्हणजे फोडणी आपली अजिबात करपत नाही। तर बघा आता गॅस इथे मी थोडा कमी केलाय। याच्यामध्ये आपण पाव चमचा मेथी दाणे घालून घेतले, सांबारला खूप छान अशी चव लागते। आता याच्यामध्ये फ्रेश असं आपण कढीपत्त्याची पानं घालून घेऊया। तर 10 ते 12 इथे मी फ्रेश कढीपत्त्याची पानं घालून घेतले। कढीपत्ता घातल्यानंतर सांबारमध्ये खूप छान अशी स्वादिष्ट अशी चव उतरते, त्याच्यामुळे आपल्याला कढीपत्ता सांबारमध्ये नक्की घालून घ्यायचा आहे। तर बघा आता एक छोटासा कांदा घेतला आणि बारीक चिरून घेतला, तो सुद्धा आपण तेलावरती आता थोडासा परतवून घेऊया, जास्त लालसर करायचा नाही। आपण डाळ शिजवली त्यावेळेस सुद्धा कांदा घातला, पण असा फोडणीमध्ये सुद्धा आपण थोडासा कांदा घालूया। तर बघा कांदा सुद्धा मी व्यवस्थित असा एकत्र करून घेतलेला आहे। हलकासा गुलाबी रंग येऊपर्यंत आपण आता हा तेलावरती परतवून घेऊया। तर कांदा छान असा परतवून आपला रेडी झालेला आहे। याच्यामध्ये आपण आता मसाले घालूया। तर सुक्या मसाल्यामध्ये इथे मोठे 2 चमचे सांबार मसाला घेतलाय, पाव चमचा हळद पावडर घेतली, छोटा अर्धा चमचा इथे लाल तिखट घेतलेला आहे आणि 2 चिमूट आपण इथे हिंग घेतलेला आहे। हिंग घातल्यानंतर सुद्धा सांबारला खूप छान अशी चव लागते, नक्की घालायचं आहे। आता हे छान असं अर्धा मिनिट आपण तेलावरती एकत्र करून घेतलेला आहे। बघा अशा पद्धतीने आपण मसाले छान असे एकत्र करून घेतलेत आणि आता याच्यामध्ये आपण शिजवून घेतलेली डाळ आणि भाज्या घालून घेऊया। तर आता हे एकत्र केलं, मी थोडंसं पाणी अगोदर डाळीचं घालून घेतलं, म्हणजे आपले मसाले करपणार नाही। आता कुकर मधली डाळ आणि भाज्या आपण अशा पद्धतीने या फोडणीमध्ये घालून घेऊया। आता हे खूप घट्टसर आहे, अजून आपल्याला याच्यामध्ये पाणी घालायचं। तर कुकरमध्ये पाणी घालून घेते, आपण याच्यामध्ये अजून पाणी घालून घेऊया। पाणी घालून घेतल्यानंतर एकदा तळापासून अशा पद्धतीने सांबार आपल्याला ढवळून घ्यायचे
आणि याच्यामध्ये जे भाज्या आहेत ते आपण अशा चमच्याने मॅश सुद्धा करू शकतो किंवा मग मॅशरने सुद्धा तुम्ही मॅश करू शकता. खूप मोठ्या मोठ्या फोडी ठेवायच्या नाही, अगदी छोट्या छोट्या फोडी ठेवायच्या, म्हणजे सांबार खायला खूप छान लागतं. बघा आता एकत्र करून झालेला आहे. आता गॅस आपण मध्यम ठेवूया आणि छान असं सांबार शिजवून घेऊया. तर चवीप्रमाणे थोडंसं मीठ घालून घेऊया. आपण ज्यावेळेस भाज्या शिजवून घातल्या त्यावेळेस सुद्धा मीठ घातलं होतं आणि आता काही मीठ घालून घेतलंय. अंदाजाने मीठ आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचंय. आता मीठ घालून घेतल्यानंतर याच्यामध्ये मी 2 चमचे चिंचेचं पाणी घालून घेतले. चिंच भिजत ठेवली होती आणि त्याचं अशा पद्धतीने 2 चमचे पाणी घालून घेतलं. आता याच्यामध्ये 2 चमचे गूळ पावडर घालून घेतली. तर आंबट गोड चवीचं असं हे सांबार खूप छान असं चवदार लागतं. तर आता हे पुन्हा एकदा आपण तळापासून ढवळून घेतलं. आता सांबार आपण छान असं शिजवून घेऊया. तर बघा अशा पद्धतीने जवळपास 6 ते 7 मिनिटं मी छान असं सांबार शिजवून घेतलं आणि मस्त असं सांबार आपल्या इथे तयार झालेला आहे. अशा पद्धतीने बनवून बघा, खूप मस्त असं हे चमचमीत असं आपलं सांबार तयार झालेला आहे. गॅस आता आपण बंद करूया आणि सांबार झाकून ठेवूया एक साईडला. आता इकडे मी डाळ भिजत ठेवली होती. तर डाळ इथे मी जवळपास 4-5 तास भिजत ठेवलेली होती. छान अशी डाळ आपली इथे ही भिजलेली आहे. तर उडीद डाळीचा आपण इथे छान असा वडा बनवणार आहोत. अगदी क्रिस्पी कुरकुरीत असा हा वडा तयार होतो. तर आता ही डाळ आपल्याला मिक्सरला वाटण करून घ्यायची. तर मिक्सरचं भांडं घेतलंय, याच्यामध्ये आपण आता ही डाळ काढून घेऊया. 2 चमचे डाळ इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतली. हवं असेल तर अगदी थोडंसं पाणी हेच तुम्ही घालू शकता. तर अगदी थोड्याशा पाण्याचा वापर केला आणि मी अशा पद्धतीने संपूर्ण डाळ इथे वाटण करून घेतली आणि एक भांड्यामध्ये काढून घेतली. खूप पाणी घालायचं नाही, जेवढं पाणी कमी घालाल तेवढं चांगलं. आता याच्यामध्ये चिमूटभर हिंग घालून घेतला. छोटा अर्धा चमचा याच्यामध्ये मी जिरे घालून घेतलेत आणि याच्यामध्ये आपण आता चवीप्रमाणे मीठ घालून घेऊया. 2 चमचे इथे मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. हे पीठ ओलसर असतं, तर आपल्याला वडे याचे बनवता चांगले व्यवस्थित असे यावे म्हणून याच्यामध्ये मी 2 चमचे तांदळाचं पीठ घातलं. म्हणजे जो काही ओलसरपणा आहे ते तांदळाचं पीठ शोषून घेतं आणि आपल्याला वडे बनवायला खूप सोपे जातात. आणि तांदळाचं पीठ घातल्याने एकदम क्रिस्पी असे हे वडे आपले तयार होतात आणि अजिबात तेलकट होत नाही. तर तांदळाचं पीठ नक्की घालून बघा. तर 5 माणसांच्या प्रमाणामध्ये आपण वडा आणि सांबार बनवतोय. तर 2 कप इथे मी उडीद डाळ भिजत ठेवली होती 1-4-5 तासासाठी. 2 कप उडीद डाळीचे आपले छान असे 5 माणसांना पोट भरेल एवढे वडे तयार होतात. तर बघा आता आपल्याला हे चांगलं फेटून घ्यायचंय. तर एकच दिशेने अशा पद्धतीने हाताने आपल्याला एकच दिशेने असं चांगलं फेटत राहायचंय, म्हणजे हलकं फुलकं अगदी हे मिश्रण तयार होतं आणि वडे आपले छान असे तयार होतात. बघा अशा पद्धतीने आपल्याला हे फेटून घ्यायचंय. जेवढं चांगलं फेटून घेशाल तेवढे वडे आपले छान असे क्रिस्पी तयार होतात. आता हे पीठ आपलं व्यवस्थित असं झालंय की नाही चेक करण्यासाठी आपण एक बाउलमध्ये पाणी घेतलंय आणि त्या पाण्यामध्ये आपल्याला हे मिश्रण असं सोडायचंय. आता हे जर डायरेक्टली तळाला जाऊन बसलं तर समजायचं की आपलं हे मिश्रण अगदी व्यवस्थित असं फेटलं गेलेलं नाहीये आणि हे जर असं वरती तरंगलं तर समजायचं आपलं मिश्रण अगदी परफेक्ट असं झालेलं आहे. तर आता आपण पुन्हा एकदा मिनिटभर मी अजून हे छान असं फेटून घेतलंय. बघा आता हे वडे बनवण्यासाठी अगदी व्यवस्थित असं आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे. गॅसवरती आपण तेल ठेवून घेतलं होतं. हात ओलसर करून घ्यायचा आणि बघा अशा पद्धतीने वडे आपल्याला तेलामध्ये सोडायचे. अगदी हलक्या हाताने व्यवस्थित असे तेलामध्ये हळूवारपणे वडे सोडा. तेल अंगावरती ओढू शकतं आणि अशा पद्धतीने हाताला चटका न बसता हळूवारपणे आपल्याला तेलामध्ये हे वडे सोडून घ्यायचे. तर बघा मी हातावरती हात ओला करून घ्यायचा, हातावरती मिश्रण घ्यायचं आणि अंगठ्याने अगदी अल्लाद असं ओल करून घ्यायचं आणि तेलामध्ये आपल्याला सोडून घ्यायचे. तर बघा मस्त असे वडे आपण इथे तेलामध्ये सोडून घेतलेत. आता आपण छान असे दोन्ही साईडनी चांगले क्रिस्पी होईपर्यंत तळून घेऊया. हे वडे खायला खूप छान लागतात आणि खूप चवदार आणि टेस्टी अगदी क्रिस्पी असे तयार होतात. अजिबातही तेलकट होत नाहीत. तर दोन्ही साईडनी चांगला गुलाबी रंग येऊपर्यंत आपण आता हे तळून घेऊया. तर बघू शकता अशा पद्धतीने इथे असा कलर होईपर्यंत मी हे वडे छान असे तळून घेतलेले आहेत आणि संपूर्ण याच पद्धतीने बनवून घेतलेले आहेत. संपूर्ण वडे आपले इथे बनवून झालेले आहेत आणि मस्त असा कलर आलेला आहे. एकसारखा संपूर्ण वड्यांना कलर आलेला आहे आणि खूप छान असे क्रिस्पी आपले हे वडे तयार झालेले आहेत. तर उडीद डाळीचा वडा आपला इथे तयार झालेला आहे. सोबतच आपण मस्त स्वादिष्ट चमचमीत असं सांबार देखील बनवलेला आहे. तर मस्त असा बेत आहे आज. अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा वडा आणि सांबार नक्की बनवून बघा. बनवायला देखील खूप सोपा आहे, झटपट तयार होतो आणि अगदी क्रिस्पी असा होतो. बाहेरून क्रिस्पी आणि आतून मऊ जाळीदार असा हा वडा आपला तयार झालेला आहे. मी तुम्हाला फोडून सुद्धा दाखवते. तर तुम्ही सुद्धा या पद्धतीने नक्की बनवून बघा. तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ जास्तीत जास्त नक्की शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. शेजारी बेल आयकॉनचं बटन आहे ते क्लिक करा, म्हणजे मी अपलोड केलेले व्हिडिओ तुम्हाला लगेच बघायला भेटतील. तर
बघा बाहेरून क्रिस्पी आणि आतून एकदम जाळीदार मऊसूत असा आपला हा वडा तयार झालेला आहे। तर तुम्ही सुद्धा वडा आणि सांबारचा बेत नक्की बनवा। आजचा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल अगदी मनापासून तुम्हा सगळ्यांना धन्यवाद। चला तर मग भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओ सोबत।